नमस्कार, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये जानेवारीचा हप्ता हा कधी येणार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्याला सोडून गेले आहेत. त्यांचं निधन झालं आहे. आपल्याला सर्वांना कळलंच आहे. आणि आता लाडकी बहीण योजनेमध्ये खूप साऱ्या अशा अफवा उठत आहेत. लाडक्या बहिणी म्हणत आहेत, काही तर खूप ठिकाणी असं म्हणत आहेत की अजितदादा आता गेले, लाडकी बहीण योजना आता बंद होणार की काय. काही जणांनी तर असं म्हणले की आता लाडकी बहीण योजना बंद होईल. सर्वांना असं वाटणं स्वाभाविकच आहे, कारण यामध्ये अगोदर दादा जोपर्यंत साईन करत नव्हते तोपर्यंत लाडक्या बहिणीच्या अकाउंटला हे पैसे जमा होत नव्हते. आणि त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न पडला आहे लाडक्या बहिणींना की दादा आता गेले, आता आपल्याला पैसे हे मिळतील का, असा एक मोठा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे. तर दादा गेले याचं वाईट सर्वांना वाटतच आहे, पण दादा जाण्यानं लाडकी बहीण योजना ही थांबणार नाही. तर जानेवारीचा जो काही हप्ता आहे त्याचा ऑलरेडी हा जी आलेलाच आहे. ज्यावेळेस डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार होते, निवडणूक आयोगाने आगाऊ रक्कम देऊ नका, फक्त डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तोच द्या. त्यामुळे जानेवारीचा हप्ता थांबवण्यात आला. जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो आपल्याला इतक्यात मिळणार होता, परंतु दादा गेल्यामुळे या हप्त्यास थोडस विलंब होऊ शकतो. कृपया तुम्ही समजून घ्या. आणि जे काही अफवा उठत आहेत त्यावरती विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे, कारण दादाच्या तुम्ही सर्व लाडक्या बहिणी आहोत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी ही योजना अंमलात आणली होती. आणि जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. काळजी करू नका, कारण दादा गेल्यामुळे आता त्यांची जे काही प्रक्रिया आहेत ते आता स्लो चालणार आहे. तर बघूया, जो काही हप्ता आहे जानेवारी म्हणा किंवा फेब्रुवारी म्हणा, जोपर्यंत दादाच्या ठिकाणी आता कोणी येणार नाही तोपर्यंत आपल्याला जो काही फेब्रुवारी हप्ता आहे तो मिळणार नाही. कारण लाडकी बहीण योजना दादांनी चालू केली होती आणि दादाच्या हातामध्ये सर्व कारभार होता. दादा जोपर्यंत सही करत नव्हते तोपर्यंत ह्याचं वितरण हे होत नव्हतं. काळजी करू नका लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो. दादा आपल्या मनात आहेत आणखी, तर दादा कुठेही गेले नाहीत. दादा आपल्या आठवणीमध्ये आहेत. चिंता करू नका, कारण तुम्ही सर्व लाडक्या बहिणी आहोत दादाच्या. तर अशी कल्पनाही केली नव्हतो आपण दादा बाबतीत की असं होईल, परंतु हे अचानकच झालं. याबद्दल पूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. तर जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो आता काही सांगू शकत नाही, तो कधी मिळेल, याला विलंब होऊ शकतो. कारण तुम्हीही लाडक्या बहिणी समजून घ्या, कारण आता महाराष्ट्रामध्ये सिच्युएशन काय चालू आहे आणि कोणत्याही अफवावरती भरोसा ठेवू नका. जर याबद्दल काही ना काही अपडेट आले, यावरती जे काही अपडेट येतील ते मी देत राहीनच. ज्या वेळेस जानेवारीचा हप्ता हा येणार आहे त्यावेळेस मी अपडेट ही देईनच. काळजी करू नका, लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. तर काळजी करू नका. जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो येण्यास वेळ लागू शकतो, यामध्ये विलंब होऊ शकतो. आता यामध्ये किती उशीर होऊ शकतो काही सांगू शकत नाही, परंतु लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. दादांनी लाडक्या बहिणीसाठी ही योजना काढली आहे आणि ज्या लाडक्या बहिणीचं स्टेटस अप्रूव्ड आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे तो मिळणारच. या अगोदर जे काही हप्ते आले नसतील तर हे सर्व हप्ते तुम्हाला हे एकत्रित मिळणार आहेत. काळजी करू नका आणि अफवावरती विश्वास ठेवू नका. तर भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. लाडकी बहीण योजनेबद्दल जे काही अपडेट येईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.